नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे ते बाग बघा. तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरानगर या गावामधील बाग आहे. तालुका अहिल्यानगरच आहे. आणि इथे तुम्हाला एक जे अमरावती एरियामध्ये किंवा मग आपण विदर्भ म्हणू 10x20 अशी लागवड बघायला मिळते. 12x20 लागवड इकडं नाही मिळत बघायला, तर इथे आपल्याला ही लागवड बघायला मिळते 20x10. आणि जे गव्हर्नमेंटचं अंतराचं माप आहे त्या मापानं हे लावलेली बाग आहे. 5 वर्ष कंप्लीट झाले, 6वं वर्ष लागलेलं आहे. आणि ही झाडं रंगपूर व्हेरायटीचे झाडं आहे. रंगपूर खुंटावरचं हे कलम आहे. आणि अमरावतीवरून मागवलेले झाडं होते. हे अमरावती मधील वरूर तालुक्यातून हे झाडं घेतलेले होते त्यांनी मागच्या 5 वर्षाआधी. आणि यांना बरंच यांच्यासोबत 2 बाग लावले होते, त्यांनी काढून टाकले. यांनी बागेची व्यवस्थित काळजी घेतली आणि बाग जगवला. बागेची रोगावर नियंत्रण ठेवलं. मागच्या वर्षी बाग फोडण्याचा प्रयत्न केला होता, पण झाडं लहानही होते आणि बाग फुटला नाही. आणि यावर्षी तानाचं नियोजन एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर आपण जे यांना ट्रीटमेंट दिली वर्षभर, बाग कमी फुटला असतानाही यांनी ट्रीटमेंट ही संपूर्ण घेतली. त्याच्यावर झाडावर खर्च केला. त्याचा परिणाम आपल्याला यावर्षी बघायला मिळतो आहे. तर यावर्षी बघा इथे सेटिंग खूप चांगली झालेली. म्हणजे बऱ्याचशा झाडांमध्ये ओव्हरलोड माल लागलेला आहे. आता हिरव्या पालामध्ये तो सहज दिसून येत नाही, पण जितका दाखवायचा प्रयत्न मी म्हणजे दिसेल तेवढा मी प्रयत्न करतो आहे. आणि वरचा बघितल्यापेक्षा खाली बघायचं. एक खाली जे गळ दिसते, जर फळं इतके भयानक प्रमाणात गळते तर मग आता वर आहे म्हणूनच गळते याचा अर्थ असाच होतो ना. आणि अशा प्रकारे बाग हा फुटलेला आहे. तर जे लोकांची मानसिकता आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या, किंवा तसं त्यांच्या मनावर पेरलेलं आहे की अमरावतीचे झाडं इथे फळ लागत नाही, सक्सेस होत नाही, जगत नाही. त्याच्यासमोर त्यांच्यासाठी हे एकदम उत्तम उदाहरण आहे की रंगपूर व्हेरायटीचं झाड आहे. म्हणजे रंगपूर खुंट संत्र्याचंच झाड आहे. संत्राच त्याला लागणार, सेम क्वालिटीचा संत्रा लागणार, पण खुंटा रंगपूरचा आहे. त्याचं कारण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे आणि अपटेक याच्यामध्ये चांगला होतो. त्यामुळेच इथे झाडांची कंडिशन तुम्हाला चांगली बघायला मिळते. ह्याच्यामध्ये पहिल्या 3 वर्ष आपण आंतरपीक घेतलेलं आहे. कांदा पीक घेतलेलं होतं आणि अंतर 20 असल्यामुळं चांगल्यापैकी त्याला हवापाणी लागत होती. आणि अशा प्रकारे आपल्याला आता इथे हे बागेला सेटिंग बघायला मिळते. तर तुम्हाला व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे की तुम्ही जे जंबोरी लावताय, जंबोरीचं खुंट वापरताय, रंगपूरचं खुंट वापरताय, कुठलंही वापरा, कुठलंही घ्या, नगरमधून घ्या, अमरावतीमधून घ्या, नागपूरमधून घ्या, त्याची काळजी जर तुम्ही प्रॉपर घेतली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम चांगला येणार. बाग हा चांगला फुटणारच. आता काही झाडात आपल्याला कमी बघायला मिळतो आहे, आता ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे. आपण खाली बघूया. खाली जर याला गळलेलं दिसेल तर वर आहेच, जे आपल्याला एक सिंगल फळ गळलेलं दिसतंय. म्हणजे याचा अर्थ याला काहीतरी माल आलेला आहे. तो आतून राहू शकतो, शेंडाला राहू शकतो. ते आता शोधणं कठीण आहे, कारण फळ सेट झाल्यामुळं ते हिरवेगार फळ आहे. इकडे खाली पण सेटिंग आहे, म्हणजे गळलेलं आहे. तर बघा आता याच्यातून आपल्याला दिसतंय का? हे बघा दिसलंय. तर अशा प्रकारचं सिंगल डबल फळ गळलं आहे, ह्याचा अर्थ वर याला सेटिंग आहे. हे बघा आपल्याला आता बघायला मिळाली. बघा इथे 3-4 फळ दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर अजून इथे 2-3 फळं आहे. तर अशा प्रकारे इथे बरेच सेटिंग झाली असणार आहे. इथे बघा, इथे बघा, अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे. आणि आपल्याला जे सांगत तात्पर्य काय आहे की तुम्ही बाग कुठूनही घ्या, कसंही घ्या, हे सर्व महाराष्ट्रात चालणारे झाडं आहे. इथलेच झाडं पाहिजे, तिथलेच झाडं पाहिजे असं काही नाही. जिथे तुम्हाला योग्य किमतीत योग्य डोळे बांधणी झालेले झाडं मिळत असेल ते घ्या. आणि सध्या जो प्रश्न आहे वेलतुरी झाडं, म्हणजे जे ज्याच्या फांद्या लांब लांब वाढतात त्याला वेलतुरी म्हणते इकडच्या भाषेमध्ये. तर ते झाडं चांगले की वाईट तसे का होत आहे, म्हणजे झाडं तसे का होतात, काय चूक आहे त्या झाडांची, किंवा कशामुळे तसे होत आहे, त्याचं कारण म्हणजे ते जे जर लवचिक फांदीवरचा डोळा बांधण्यात आला संत्रा कलमेला,
जंबुरीला किंवा रंगपूरच्या खुंटाला, तर तसे झाडं तयार होऊ शकतात. त्यात झाडाचा काही दोष नाही, त्याला फळं संत्र्यासारखेच येणार. फक्त त्याच्या फांद्या लांब वाढल्यामुळं कमी अंतर असेल तर ते झाडं पूर्ण बगीचा पॅक होतं तो, आणि आपल्याला त्यात यंत्र वगैरे चालत नाही चांगले. आणि दुसरं म्हणजे त्याला भरपूर फांद्या असल्यामुळं भरपूर माल लागू शकतो. आणि जर न्यूट्रिशन त्याला कमी मिळालं तर साईजमध्ये तुम्हाला बदल दिसणार, साईज कमी होणार. तर अशा वेळेस ते झाडं तसे जर झाडं असले तर आपलं अंतर जर आणि कमी असेल तर आपल्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची. अशा प्रकारे इथे बघा माल खूप सुंदर लागलेला आहे, सेटिंग चांगली झालेली. आता याला आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेसल डोस टाकून घेणार आहे. याला सिलिकॉन बोरॉन हे खालून सोडून झालेलं आहे, ह्युमिक 1261 हे सोडून झालेलं आहे. आता इथून पुढं पण आपण याला वॉटर सोल्युबल देणारच आहे. आणि स्प्रेमधून पण याला आपण गळ कंट्रोल राहण्यासाठी माझं म्हणणं आहे की कंट्रोल राहण्यासाठी, असं नाही की पूर्ण थांबणार. कारण गळ हे थांबणं म्हणजे काय की जेव्हा एकदम मापात माल आहे तेव्हा झाडच फळं सोडत नाही. आता इथे जर तुम्ही फळं मोजले तर ह्या झाडाला माझ्या मते तरी 500च्या पुढं फळं भरतील. आणि याच झाडाला आपण आता बघा या खोडापासून आपण वरतोय, सेटिंग अजून किती आहे, बरीचशी सेटिंग आहे. आणि याच्यातले काही फळं गळणार अजून. हे ओव्हरलोड मालाला होता. याला ओव्हरलोड म्हणजे एका पानामध्ये 3 फुलं 2 फुलं आले होते. त्यामुळे ते शक्य नाही इतके फळं झाडाला टिकणे आणि ते त्याची साईज बनवणे. त्यामुळे झाड हे स्वतःहून सोडत असते. तर बघा अशी गळ पाहिल्यावर शेतकरी डोक्याला हात लावणार, सगळा भाग खाली आला. आता हे नजरेसमोर आपल्याला फळं दिसतंय म्हणून ठीक आहे, आपण म्हणू शकतो की फळ याला राहिलेलं आहे. पण कधी काय होते की वर शेंड्याचा माल राहतो आणि खालच्या फांद्यांना मालच आलेला नसतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या फांद्या खालीच दिसते आणि आपण आपला समज धरून घेतो की आपला बाग पूर्ण गळाला किंवा आता झाडाला काहीच राहिलेलं नाही. अशा वेळेस आपलं काय आहे की बागेकडे होऊन जाते दुर्लक्ष. आणि दुर्लक्ष झालं की त्या फळांना जे पोषक तत्व लागतात किंवा कीड व्यवस्थापन आहे, बुरशीचं व्यवस्थापन आहे, हे आपल्याकडून चुकलं जाते. आपण करत नाही ते. कारण साहजिक आहे, जर आपण ठरवलं म्हणालास की आपला बाग फुटलेलाच नाही तर त्याला खर्च केला तर त्यावर्षी ते काही भरून निघणार नसते, ते पैसे रिटर्न येणार नसते. त्यामुळे शेतकरी ते खर्च करत नाही. आणि खर्च न केल्याचा परिणाम असा होतो की हाय ते फळसुद्धा रोगीट होते आणि त्याला आपल्याला विक्रीला त्रास होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. आता अशी गळ बघितल्यानंतर आता याला काय म्हणायचं तुम्ही, म्हणजे अशी जे गळ आहे ही गळ एवढी झाली तर याला याच्यापेक्षा तिप्पट चौपट फळं लागलेले होते म्हणून ते तेवढी गळ झाली. आणि वर असे सेटिंग झालेली, काडी थोडी झालेली, इथे वाळली काडी काढायची राहिलेली, ती आता सेटिंग कंप्लीट झाल्यावर काढणारच आहे. हे बघा अशी जर सेटिंग आहे आणि खाली जरी गळलेलं आहे, मग आता हे एक्स्ट्रा होतं खूप जास्त म्हणूनच गळलं ना. त्यामुळे शेतकरी बांधवांनी गळीला घाबरू नका. गळ ही हरभराचे फळ, हरभरा जो असतो काबुली हरभरा, त्याच्यापेक्षा मोठं झाल्यावर जर गळलं तर ते आपल्याला कंट्रोल करायचं आहे. हे कंट्रोल होणारच नाही. हे जे ज्वारीसारखे दाणे आहे किंवा तुरीसारखे दाणे आहे हे कंट्रोलच नाही होणार. त्यामुळे त्याच्यावर खर्च करून फायदा नाही आहे. खर्च तुम्ही तुमच्या झाडासाठी करा, पानाच्या रुंदीसाठी करा, फळाच्या साईजसाठी करा. गळ थांबासाठी तुम्हाला जर कोणी म्हणलं की ही जे गळ होत आहे अशी थांबवतो आणि पुढच्या 10 दिवसात थांबवतो, ती तशीच थांबणार आहे ना. ती गळ तशीच कंट्रोल होऊन जाणार आहे. त्यामुळं आपण आपला गैरसमज आहे की त्या औषधामुळे थांबली, असं काही होत नाही. त्यामुळं गळीसाठी विशेष प्रयत्न करू नका, जेणेकरून तुमचं औषधावर जास्त खर्च होणार नाही. फळाची घासाघाशी होणारच आहे, वारा तितकं भयानक चालू आहे. त्यामुळं ती गोष्ट पण थोडीशी दुर्लक्षितच करावं लागेल, कारण त्याला पर्याय नाही, वारा चालूच आहे. आणि ज्यांच्या बागा नाही फुटले आहे त्यांना मी सांगितलंच आहे की काळजी घ्या. नवीन जोमाने परत आपण बाग फोडूया. जिथे पाऊस कमी झाला आहे आणि बागा थोडे ताणावर चालले, त्यांना लिव्हसिन 052चे स्प्रे सांगितलेले आहे. आणि त्याच्यानंतर जो आपल्याला ऑगस्टमध्ये पाऊस येईल त्याच्यामध्ये आपल्याला चान्सेस आहे फुटण्याचे. तो जरी चान्स गेला तर पुढचा जून आहे आणि यावर्षी झाडं पूर्ण दष्टपुष्ट करून दुपटीनं माल आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला झाडाबद्दल माहिती तुम्हाला मी सांगितली आजच्या व्हिडिओमध्ये की झाडं कुठले लावायचे
आणि झाडावर कसा विश्वास टाकायचा, झाडं जगवणं हे कोणाच्या हातात असतं? आपलं जमीन, आपलं मेहनत, आपलं नियोजन. झाडामध्ये फळ काढणं कसं असतं, ते फळ पोसवणं कसं असतं. हे काय कुठली व्हेरायटी लावली म्हणजे फळ आपोआप पोसून जाईल असं होत नाही. त्यामुळं कुठलंही रोप लावा, कुठल्याही गावचं लावा, तुम्ही जोपर्यंत त्याची आपल्या मुलासारखी काळजी घेत नाही बागेची, तोपर्यंत ते तुम्हाला पीक देणार नाही. धन्यवाद.